बिझनेस स्टार्ट केला 2000 रुपयापासून. आधी स्टार्टिंगला मी रेसेलिंग केलं आणि त्याच वर्षी इतका छान रिस्पॉन्स सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं, आपल्या MLA वरनं इतका छान रिस्पॉन्स मिळाला. माझा टर्नओव्हर 35 lakhsचं फर्स्ट इयरच होतं. हो, ओके. सो सपोर्ट म्हटलं तर मम्मीचा होता, आईचा, प्रत्येक गोष्टीमध्ये मोठी प्रत्येक गोष्टीत. आणि जर म्हणजे मम्मी सपोर्ट करू शकली बिकॉज ऑफ पप्पा, म्हणजे बॅक फुटलं होतं, म्हणजे मागे राहून पूर्ण सपोर्ट करायचे, की ते त्यांना असं होतं की मी माझ्या लाईफमध्ये सांगेल मला अशा गोष्टी कधी ऐकायला नाही भेटल्या, पण मी माझ्या पप्पांकडनं नेहमी रिअल एक्झाम्पल्स ऐकलेले, जिथे एन्जॉय करतात, मूवी, पिक्चर, पार्टीज हे सर्व करतात. आणि सगळे मला असे कामं करताना बघून माझ्या घरचे तो खूप म्हणजे खूप असे आश्चर्यचकित होते, की म्हणजे लिटरली मी हमालीपासून ते पॅकिंग पर्यंत सगळे काम मी स्वतः करायचे. माझ्याकडे कोणी वर्कर. तर MLA टॉक शो मध्ये तुमचं स्वागत आहे. धाडस करा, कारण संधी धाडस करणाऱ्याची साथ देते. अशीच आज एका धाडसी गेस्टचे आपण स्वागत करणार आहेत, जिने वयाच्या 23व्या वर्षी स्वतःचा बिझनेसचा प्रवास चालू केलाय. सो आपण स्वागत करूया मिनल भंडारी यांचं. ह्यांचा ब्रँड नेम आहे वुडन आर्टिकल्स बाय मिनल भंडारी. तर मिनल, तुझं स्वागत आहे या शोमध्ये. थँक्यू. मिनल, कसं वाटतं तुला येऊन? छान वाटतंय मॅम, तुम्हाला भेटूनही छान वाटतंय आणि एक नवीन एक्सपिरियन्स आता. येस. सो तुझ्यासोबत आज खूप साऱ्या कॅन्डिडेट गप्पा होणार आहेत. हो. आणि मला माहिती आहे की आपल्या सगळ्या ग्रुपवाल्यांना तुझे पॉडकास्ट येण्यासाठी खूप वाट बघतायत. सो खूप मजा येणार आहे त्यांना पण ऐकताना. सो मिनल, तुझी सुरुवातीची जर्नी कशी होती, थोडक्यात माहिती देशील? सो मी तर स्टुडंट होते, तेव्हापासून मी स्टार्ट केलेलं आहे माझा बिझनेस. सो नवीनच पुण्यात होते, लाईक एज्युकेशन सोबत जॉब सोबत मी बिझनेस स्टार्ट केला. सो आधी मलाही होतं की मी पुण्यात आहे. सो जसं सगळे लोक पुण्यात येतात, एन्जॉय करतात, सो तसं मलाही होतं की मी पुण्यात आहे, सो मलाही मज्जा करायची आहे, एन्जॉय करायचं आहे. पण त्याच्यासोबत मला एक हे होतं की बाबा आपल्याला काहीतरी वेगळंही करायचं आहे. सो मी माझ्या एका फ्रेंडनी मला MLA मध्ये आपल्या ग्रुपमध्ये जॉईन केलं. सो मी तिथे पोस्टिंग बघायचे, सर्व गोष्टी बघायचे. हे प्लॅटफॉर्म छान आहे. सो मी कंटिन्यू बघत राहिले. सो मलाही असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करायला हवं. सो मला होम डेकोरचा खूप वेळ आहे, म्हणजे घर सजवायचं, घर व्यवस्थित ठेवायचं, किंवा घरामध्ये काहीतरी अँटिक गोष्टी ठेवायच्या आणि काहीतरी अँटिक आणि युनिक आणि जुन्या वस्तू. सो मला असं वेळ होतच पहिल्यापासून. सो मी विचार केला की यार आपण काहीतरी वेगळं आणू शकतो बिझनेसमध्ये. सो मला लाकडी वस्तूंचाही शौक होता. सो मी वुडनच्या वस्तूंचा विचार केला, म्हणजे मी आधी स्वतः सेल्फ बाय केलं. देन मग मी विचार केला की यार आपण याचा बिझनेस खूप छान करू शकतो. सो मग तिथून मी वुडनचा बिझनेस स्टार्ट केला. तुझी हे अच्छा, तुला ही सगळ्या गोष्टीची आवड होती, त्यामुळे तू हा बिझनेसचा विचार केला आणि तू बिझनेस स्टार्ट केला. येस. तर तुझी पहिली ऑर्डर कशी मिळाली आणि कुठून मिळाली, कसं? पहिली ऑर्डर मी बऱ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी ऑलरेडी होते. बट MLA मध्ये मी रजिस्टर झाले आणि रजिस्टर झाल्यानंतर मी माझी फर्स्ट पोस्टिंग केली. सो फर्स्ट पोस्टिंग केली आणि मी अशी क्रॉस फिंगर करून होते की यार मला आज एक तरी ऑर्डर मिळाली पाहिजे. सो मला त्या दिवशी 3-4 ऑर्डर माझ्या कन्फर्म झाल्या. नेक्स्ट डे पण 3-4 अशा सेम फर्स्ट पोस्टला 3-4 अशा करून मला ऑर्डर कलेक्ट झाला. म्हणजे छान रिस्पॉन्सही मिळाला आणि ऑर्डरही मिळाल्या. त्याच्यानंतर मी माझी सेकंड पोस्टिंग केली आणि सेकंड पोस्टिंगला तुम्ही म्हणजे बिलीव्ह नाही करणार, तिथे 600 कमेंट्स आहेत. आणि तिथून वुडनचे पाटा बेलन असं मी सेल केलं होतं, म्हणजे पाटा बेलनची पोस्ट केली होती. सो त्याचं मला जर पूर्ण टोटल काउंट केलं तर मला 280 ऑर्डर्स सेकंड पोस्टिंगला मला मिळाल्या. ओके. सो तिथून माझा जो कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की यार 280 क्वांटिटी छोटी नाही आहे आणि माझ्यासाठी जस्ट मी स्टार्ट केलंय. सो मला तो तिथून इतका छान कॉन्फिडन्स मिळाला की म्हणलं यार मी ह्याच्यात काहीतरी करू शकते. आणि तो एक बूस्ट असतो की म्हणजे स्टार्टिंगलाच आपल्याला इतका छान बूस्ट मिळाला तर मला असं होतं की यार आपण अजून छान करू शकतो. मी अजून छान डेकोरेटिव्ह त्याचे व्हिडिओज, फोटोज काढून पोस्टिंग करायला लागले. सो अशा मला ऑर्डर्स मध्ये तू आपण बोलता तू सांगितलंस की तू स्टार्टिंग 2000 पासून केलीस. 2000 रक्कम अमाऊंट असते त्यातून स्टार्ट केली. आणि मग त्या वर्षीचा टर्नओव्हर कितीचा होता तुझा? मी बिझनेस स्टार्ट केला 2000 रुपयापासून. आधी स्टार्टिंगला मी रेसेलिंग केलं आणि त्याच वर्षी इतका छान रिस्पॉन्स सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं, आपल्या MLA वरनं इतका छान रिस्पॉन्स मिळाला. माझा टर्नओव्हर 35 lakhsचं फर्स्ट इयरच होता. हो. ओके.
सो तो जो बूस्ट होता, तो जो कॉन्फिडन्स होता, तो तिथं फर्स्ट इयरलाच मिळाला. सो मी जॉबही करत होते साईड बाय साईड. मग जॉब कॅन्सल करून पूर्ण मग मी बिझनेसमध्ये चालले. येस, ओके. सो सुपर. सो जेव्हा तू हा बिझनेस स्टार्ट केला तेव्हा घरच्यांची काय रिॲक्शन होती? की तुझ्याकडं सगळंच आहे, लाईक तुझं MBA फायनान्स झालंय, CFM झालंय, तू एज्युकेटेड आहे, मग तुला बिझनेस काय करायचं? लाईक तू जॉब इतका चांगला करते, मग तू जॉब का नाही कंटिन्यू करत आहे? सो त्यांना जॉबमध्ये ॲसेच इंटरेस्ट नव्हताच पहिल्यापासून, जॉबही त्यांना आवडत नव्हताच. पण माझी जिद्द होती की मी शिकले तर मला करायचं आहे जॉबही. मग नंतर हळूहळू त्यांना ते आधी सुरुवातीला तर पटलंच नाही की बिझनेस करते, हे करते, ऑनलाईन काय असतं हे जास्त कन्सेप्ट त्यांना माहिती नव्हती. सो जसं जसं माझं फ्लो वाढत गेला आणि त्याच्यानंतर पॅन्डेमिक आपलं लॉकडाऊन होतं, सो मी घरी होते, तर घरून जो आपल्या ऑर्डर्सचा फ्लो होता, जेवढी क्वांटिटी जायची त्याच्यावरनं त्यांना वाटलं की हां ठीक आहे, ही काहीतरी छान करते. मग मला लिटरली पॅकिंगही करता येत नव्हतं, कारण की मी जस्ट फन म्हणून पोस्टिंग केलं होतं. जस्ट फन म्हणून की बघूयात करून कसं वाटतंय, आपल्याला खरंच सक्सेस मिळतं किंवा काही आपल्याला त्याच्यामध्ये ग्रोथ आहे का, हे बघण्यासाठी मी स्टार्ट केलेलं. पण ते सुपर मला रिस्पॉन्स मिळाला. सो तिथून म्हणजे पप्पांनाही असं, म्हणजे घरच्यांनाही असं वाटलं की नाही ही काहीतरी छान करते. सो त्यांनीही मला सपोर्ट केला. आधी सगळ्यांनाच असं वाटायचं की तुझं ताट पूर्ण भरलेलं आहे, तुला कोणत्याच गोष्टीची कमी, तुला काय एवढी धावपळ करायची किंवा तुला काय एवढे कष्ट करायचे. सो माझं आन्सर कायम हेच असायचं की तुम्ही पण 0 पासून हिरो झालाय आणि मलाही 0 पासून हिरोच आहे. जेव्हा तुझ्याकडे सगळं परिपूर्ण असताना सुद्धा तू एवढ्या कष्टातून तुझं एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलंस. सुपर. सो आत्ता तेव्हाचा जो ॲटिट्यूड होता घरच्यांचा किंवा तो आणि आत्ताचा बघण्याचा, तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तर त्यामध्ये तुला डिफरन्स आता जाणवत असेल निश्चितच. खूप जास्त. ओके. त्यांना असं म्हणजे त्यावेळेस ते थोडे असे एक म्हणतो ना भीती असते की बाबा ठीक आहे, म्हणजे त्यांना हे तर माहिती होतं की ही पहिलेपासूनच जिद्दी आहे, म्हणजे काही ना काही चांगलंच करेल केलं तरी. जरी नाही केलं तरी असं काही त्याचं मला माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या ह्याच्यावर काहीतरी त्याचा बॅड हे होणारच नव्हतं. कारण की मागे सपोर्टला फॅमिली होती, फॅमिली बॅकग्राऊंडही चांगलं होतं. त्यामुळे मला कधी असं किंवा खूप लॉस झाला तर मी मेंटली डिस्टर्ब होईल किंवा काय असं होतं ना. सो मला असं कधी भीती नव्हती या गोष्टीची. पण ठीक आहे, माझं तेव्हा त्यांना स्टार्टिंगला त्यांना थोडंसं वाटायचं, पण नंतर ना आज मी त्यांना बघते तर त्यांना मी अशी प्रत्येक त्यांच्या डिसिजनमध्ये मी त्यांना हवी असते. म्हणजे मला विचारल्याशिवाय, म्हणजे छोटीची छोटी गोष्ट पण ते मला विचारून करणार. आधी एज पण कमी होता, तर एज पण म्हणजे आहे की हा मॅच्युरिटी आहे, हां मॅच्युरिटी आली आहे, हिला 4 गोष्टी माहिती आहे, 4 म्हणजे बाहेर राहते तर लोकांच्या जाते, हे करते आणि पुण्यात आहे. सो त्यांना असं वाटतं की नाही, म्हणजे तो एक त्यांचा मला पाहणं आणि सक्सेस हे म्हणजे मिळालंच. सो त्यांना ते होतं की नाही हिच्यात काहीतरी आहे, हे करेलच. त्यामुळे ते त्यांचा तो पाहण्याचा दृष्टिकोन असाच की नाही ही करू शकते, ही चुकणार नाही, आणि तो कॉन्फिडन्स त्यांना मी हे करून दिला. सो आता जेव्हा तू जर्नी स्टार्ट केलीस तेव्हा तुझ्या शिक्षणाचा उपयोग ह्या बिझनेससाठी काही झाला का? म्हणजे कसा प्रकारे झाला? खूप जास्त. म्हणजे आपण शिक्षण, आपण बेस काय आपला MBA फायनान्स होता माझा बेस. सो फायनान्सचा, मग त्याच्यानंतर मी DTLही केलं होतं टॅक्सचा. टॅक्सशिवाय तर आज बिझनेस चालू शकत बरोबर नाही. सो त्याचाही मला यूज झाला. GSTचा यूज झाला. म्हणजे माझं पूर्ण मी जे काही माझं एज्युकेशन आहे, CFM केलेलं आहे मी, ॲडव्हान्स अकाउंटिंग, त्याचाही मला फुल आपल्या बिझनेसमध्ये यूज झाला. म्हणजे एज्युकेशन घेऊन बिझनेस करणं हे एक नेक्स्ट लेवलचं बिझनेस आहे असं मला वाटतं. कारण की आपल्याला जर 4 गोष्टी माहिती आहेत तर आपल्याला कोणी येड्यात काढू शकत नाही. बरोबर, आपल्याला कोणी येड्यात काढू शकत नाही, आपल्याला कोणी फसवू शकत नाही. आणि ठीक आहे, ह्या तर गोष्टी प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतात, पण आपल्याला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे की आपण ही गोष्ट करतो ती बरोबर आहे की नाही. समजा एखादी गोष्ट आहे चुकून आपण बिल पण बघतो तर काय ठीक आहे, हा त्यांनी बरोबरच लावलं असेल, पण की GSTचं पण 9% आहे, 18% आहे, कशावर कोणता टॅक्स लावला हे पण कळतं ना म्हणून आपल्याला. सो आता सुरुवात जेव्हा तू उडन बेलन वगैरे त्यापासून स्टार्ट केलंस, हळूहळू सगळ्या गोष्टी वाढवत गेलेस. हो. तर तू असं कधी ट्रायल अँड एरर केलंस का की ही एक रिसेलिंगसाठी घेतीये किंवा ही इमेज टाकून बघतीये आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स आल्यानंतर मग बाकीचे प्रोडक्ट्स मागवतीये, असं कधी केलंस का? हो मॅम, बऱ्याच वेळेस केलं. बऱ्याच वेळेस. म्हणजे मी लिटरली आजही सांगेल की मी अजूनही तेच करते. कारण की प्रत्येक गोष्ट मार्केटमध्ये जेव्हा येते ती तेवढी चालेलच ह्याची गॅरंटी नसते. सो प्रत्येक वेळेस मी डेमो घेतच असते की बाबा आपण काही नवीन आहोत. सो थोडासा स्टॉक आता थोडंसं चेंज झालंय, पण आधी तर मी कंटिन्यूअस करायचे की व्हिडिओ, एक छान व्हिडिओ, फोटोज त्याचे पोस्ट करून ऑर्डर कलेक्ट करायचे.
आजही करते काही प्रोडक्टसाठी तसंच, की आपल्याला माहित नसतं समोरच्या त्याचं किती यूज आहे, तर त्या व्हिडिओ पोस्टिंगवरनंच आपल्याला कळतं आणि त्याच्यानंतरच आपण स्टॉक वाढवायला सुरुवात करतो. मस्तच. ऍक्च्युली हे नवीन अंतर्प्रेन्योरसाठी खूप मोठा मोलाचा सल्ला आहे की तुम्ही डायरेक्टली त्यामध्ये जाऊ नका. सुरुवातीला तुम्ही डेमो घ्या की किती. तर हे म्हणेल की म्हणजे बिझनेस करताय पण आधी रिसेलिंग करणं पण चुकीचं नाहीये. ऍक्च्युली आधी रिसेल तर पॉसिबलच नाहीये प्रत्येक गोष्ट. लगेच मोठी झेप घेण्यापेक्षा छोट्यापासून सुरुवात केलेली कधी पण बेस्ट. मी तर तसंच केलं होतं. हो, मी जसं सांगितलं 2000 पासूनची सुरुवात, 2000 रुपये मध्ये मी सुरुवात केली. तर त्यावेळेस मी तेच करायचे, रिसेलिंग, एक थर्ड पर्सन करणं, परचेस करून मग सेल करायचे. त्याने काय होतं की आपलाही लॉस नाही, आपणही व्यवस्थित म्हणजे सेल करू शकतो आणि हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की बाबा हा प्रोडक्ट खरंच तेवढा चालणार आहे का, तेवढी त्याची व्हॅल्यू आहे का मार्केटमध्ये. सो एक अंदाज. येस, खूपच सुंदर. सो आता आपण काय बोलत बोलत मला आता थोडंसं पाठीमागं जायचंय. ओके, बट लहानपणी तू कशी होतीस, की कशी स्टुडंट होतीस, नॉटी होतीस, ब्रिलियंट होतीस? तसं म्हणलं तर मल्टीटास्किंग मी पहिल्यापासून होते. मला असं खूप मी स्टडी असं नव्हतं माझं, म्हणजे मला ओव्हरऑल सगळं करायचं असायचं, जसं की डान्स, सिंगिंग, मग काही आपल्या कल्चरल. सगळ्यात मेन म्हणजे मी स्पोर्ट्समध्ये होते. मी नॅशनल खेळलेली आहे किक बॉक्सिंगमध्ये. सो ब्लॅक बेल्ट होते कराटेमध्ये. माझं स्पोर्ट्स म्हणजे मी व्हॉलीबॉल, कराटे, कबड्डी, खो खो हे तर आपले चालायचं, पण व्हॉलीबॉल आणि कराटेमध्ये मी नॅशनल खेळले होते. तर गोल्ड मेडलिस्ट पण आहे नॅशनलमध्ये. सो माझी जर्नी म्हणजे लाईक स्कूल डेजमध्ये तर ऑसम होती. फुल ॲक्टिव्ह सगळीकडे आणि सगळ्याच गोष्टींमध्ये. स्टडीमध्येही 70-75 ॲव्हरेज स्टुडंट असं माझं हे होतं. आणि ही जिद्द पहिल्यापासूनच होती की काहीतरी करायचं. त्याच्यानंतर मी स्केटिंग म्हणजे मी 10th या 12th ह्या पिरियडमध्ये मी माझे क्लासेसही घ्यायचे तिकडे गावाकडे, स्केटिंगचे क्लासेस. मी जस्ट 1200 रुपये फी असेल क्लासची आणि 750चे शूज, एवढंच म्हणजे माझा एक्सपिरियन्स होता क्लासवर. त्याच्यावर मी जवळजवळ माझे 30 स्टुडंट्स होते माझ्याकडे. फक्त मी बेसिक क्लास शिकले होते आणि बेसिकवरनं मी माझ्याही स्टुडंटचा बेसिकच क्लास घेतला होता त्यावेळेस. आणि म्हणजे तेव्हापासूनच होतं की बिझनेस जे म्हणतो ना आपण ते पहिल्यापासूनच रक्तातच होतं ते. सो त्यावेळेसही मी क्लासेस वगैरे स्केटिंगचे ह्याचे घ्यायचे. स्टुडंट माझे जे ज्युनियर, कराटेमध्ये पण मी आणि माझी एक फ्रेंड होती. सो आम्ही दोघी सेपरेट क्लास घ्यायचो कराटेचा. तिथे आमच्याकडे 35 मुली होत्या कराटे, आम्ही त्यांना शिकवायचो. आम्ही स्वतःही प्रॅक्टिस करायचो आणि त्यांची प्रॅक्टिस घ्यायचो असं. सो ह्या सगळ्या जर्नीमध्ये तुला सगळ्यात सपोर्ट कोणाचा होता जवळचा? सगळ्यात जास्त सपोर्ट म्हटलं तर मम्मीचा होता, आईचा. प्रत्येक गोष्टीमध्ये मोटिवेशन, प्रत्येक गोष्टीत. आणि जर म्हणजे मम्मी सपोर्ट करू शकली बिकॉज ऑफ पप्पा. म्हणजे बॅक फुटला होते, म्हणजे मागे राहून पूर्ण सपोर्ट करायचे. की ते त्यांना असं होतं की स्पोर्ट्समध्ये होते मी समजा लाईक, तर त्यांना असं होतं की यार म्हणजे तुला जेव्हा मुलगा बघायला येईल तर मी त्यांना हे सांगू माझी मुलगी कराटे खेळत. त्यांना ते एक असायचं आतमध्ये, म्हणजे मनात असायचं की बाबा आपण काय सांगणार, तू अजून छान कर, अजून वेगळं काहीतरी शिक. त्यांना असं होतं की मी एज्युकेशनमध्ये खूप छान करू शकते, पण मला ॲक्च्युली त्याच्यामध्ये नाही, मला अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये काहीतरी करायचं होतं. सो मोस्ट पप्पांचाही जास्त सपोर्ट होता. लहानपणी आपण मुलांना जे संस्कार देतो या त्यांच्या माइंडमध्ये ज्या गोष्टी आपण फिट करतो त्या पुढे जाऊन खूप उपयोगी पडतात. तसं माझं बॅकग्राऊंड पूर्ण बिझनेसवालं आहे. आम्ही सगळ्यांचे बिझनेस आहेत आमचे. सो माझे आजोबा त्या टाइमला शेती करायचं, शेती होती. त्याच्यानंतर आमच्या कपड्यांचा बिझनेस आहे घरी पप्पांचा. तो फॅमिली शॉप आहे, फॅमिली बिझनेस आहे. तुम्ही घरात आधीपासून बघत आहे. म्हणजे मी 5वी-6वी पासून आम्हाला शॉपमध्ये घेऊन जायचे. खूप गर्दी असली तर बोलवायचे, किमती टाकायच्या, म्हणजे खूप काही काम पप्पा आमच्याकडनं छोटे छोटे करून घ्यायचे. याचा अर्थ असं नव्हतं की आपल्याकडे वर्कर्स नव्हते, वर्कर्सही होते, पण आम्हालाही त्याची गोडी असावी. कुठे दुसरं काहीतरी खेळत बसण्यापेक्षा या दुकानात, लाईक आमची मम्मी वगैरे हे लोक पण शॉपमध्ये असायचे त्यावेळेस. म्हणजे हे संस्कार पहिल्यापासूनच होते. आणि कुठे ना कुठे छोट्या छोट्या गोष्टी सांगणं, म्हणजे आपण आत्मचरित्र किंवा अशा गोष्टी आई वडील सांगत असतात मुलांना. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये सांगेल मला अशा गोष्टी कधी ऐकायला नाही भेटल्या, पण मी माझ्या पप्पांकडनं नेहमी रिअल एक्झाम्पल्स ऐकलेले. लाईक आजोबांचे, त्यांच्या आजोबांचे, पप्पांचे स्वतःचे, चुलत्यांचे,
आता एक स्टोरी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला हे वाटेल कौतुक की माझे मोठे चुलते आहेत ते 4थी शिकलेले आहेत, पण पूर्ण शॉप हँडल करतात, पूर्ण शॉप. म्हणजे अख्खं जे आपलं अकाउंटिंग आहे किंवा पूर्ण पैशाचं मॅनेजमेंट पूर्ण ते करतात. मी कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करून त्यांना सांगते, ते कॅल्क्युलेट करायच्या आधी त्यांचं आन्सर रेडी असतं. मग त्याच्यानंतर आता भावांच्या हातात, नेक्स्ट जनरेशन माझ्या भावांच्या हातात आहे. सो ते लोकही ऑनलाईनमध्ये, म्हणजे ते विलेज प्लेसमध्ये राहून, श्रीगोंदा म्हणून एक माझं गाव तालुका प्लेस आहे. सो ते लोक तिथे राहून ऑनलाईन बिझनेस करतात इंस्टाग्राम थ्रू. वा, म्हणजे त्यांचं इन्स्पिरेशन असं होतं की मी हे करत होते ऑनलाईन, मग त्यांनाही ते ऑनलाईन काहीतरी करत होतं आणि ते इंस्टाग्रामचं अकाउंट चालू केलं. तिथून मग त्यांनी ते व्हिडिओ बनवणं, व्हायरल करणं, पोस्टिंग करणं, ह्या गोष्टी त्यांनी चालू केल्या. म्हणजे मी माझ्या घरातूनच बिझनेस शिकत आली, लहानपणीपासून हेच ऐकत आले. आजी पण बघायला गेलं तर माझी आजी बिझनेसच करायची. आमच्याकडे गायी होत्या, तर ते गाईचं दूध सगळ्यांना हे यूज होऊन एक्स्ट्रा राहिलं किंवा त्याचं तूप, लोणी, तूप हे अशा गोष्टी व्हायच्या, मग ते ती सेल करायची. म्हणजे आजीही करायची बिझनेस, म्हणजे घरातच पाहिलं होतं हे सर्व. म्हणजे बिझनेसचं बालकडू ते लहानपणीपासून, पण ते पण असं नाहीये की कुठं थेरॉटिकल नव्हतं, प्रॅक्टिकल नॉलेज प्रॅक्टिकल मिळत होतं. आणि आई वडिलांकडनंही ज्या स्टोरी मी ऐकल्या त्या सर्व अशा रिअल एक्झाम्पल मध्येच ऐकल्या होत्या की म्हणजे आपण असं केलं तर हे असं होईल, किंवा हे अशाने असं करता येईल, किंवा घरात म्हणजे पहिल्यापासून आता घरात समजा कॅश असेल तर ती मोजायला देणं, मग त्याने आमचं कसं त्या गोष्टी पण आपल्या होतात ना, सवयी लागतात. आज तुम्ही मला सांगा की मला एवढे पैसे सांग किती आहेत, नोटा मोजून दे, मला आज जड नाही जात ना. म्हणजे हे मी सगळं लहानपणीपासूनच शिकत आले. खूप सुंदर. आणि सगळ्यांना, आजोबांपासून सगळ्यांचं स्ट्रगल मी पाहिलेलं आहे. ते लोकही खूप डाऊन टू अर्थ, म्हणजे आज एवढं जरी असलं ना तरी पण खूप सिम्पल आहे. खूप सिम्पल. आणि म्हणजे मी त्यांची जर्नी पाहिली पण आहे, ऐकली पण आहे आणि अनुभवली पण आहे. येस. आणि तेच मी माझ्या लाईफमध्ये आता सध्या फॉलो करते. खूप सुंदर, खूप सुंदर. सो तुझी लहानपणीपासूनची जर्नी, आत्तापर्यंतची जर्नी, म्हणजे खूप काही गोष्टी आपण ऐकतोय सध्या. तुझ्या लाईफमध्ये आत्ताच्या 6 वर्षाच्या एंटरप्रेन्योर जर्नीमध्ये तुला कधी असं कुठली तरी एखादी हार्ट टचिंग मुवमेंट झाली असेल की कुठून तरी शब्बाशकी मिळाली आहे तुला, तर असं काही घडलंय का? हो, असं खूपदा झालं. म्हणजे डे 1 ना, मी जसं तुम्हाला सांगितलं टर्नओव्हरचं, तिथूनही घरच्यांना ते खूप शॉकिंग होतं. मग ते माझ्यासाठी खूप हे होतं की मी करून दाखवलं, म्हणजे मला हे करायचं होतं. माझं टार्गेट असं कधी सेट नव्हता की मी एवढं करायला किंवा मला एवढं करायचं आहे. मी कधी कोणत्यांना टार्गेट सेट नाही केलं, म्हणजे हे करायचंच आहे, हे एवढं गेलंच पाहिजे. त्याने काय होतं की म्हणजे टार्गेट समजा माझं लाखचं असेल तर मी तिथपर्यंत मेहनत करणार, पण जर मी टार्गेट न होतं अजूनही जास्त केलं तर बरोबर, म्हणजे मी पुढचा जास्त विचार असंच काही केलं नाही, एक गो विथ फ्लो केलंय. त्यामुळे ते माझ्यासाठी एक होतं. त्याच्यानंतर खूप कौतुक मिळालं सगळ्यांकडनं की एवढ्या लहान वयात मुली जिथे एन्जॉय करतात, मूवी, पिक्चर, पार्टीज हे सर्व करतात, आणि सगळे मला असे कामं करताना बघून माझ्या घरचे तो खूप म्हणजे खूप असे आश्चर्यचकित होते की म्हणजे लिटरली मी हमालीपासून ते पॅकिंगपर्यंत सगळे काम मी स्वतः करायचे. माझ्याकडे कोणी वर्कर नव्हते, मी स्वतः सगळं झिरोपासून, म्हणजे पॅकिंग करणं, ऑर्डर करणं, सगळे काम मी स्वतः करायचे. त्यामुळे ते एक माझ्यासाठी म्हणजे घरच्यांसाठी खूप कौतुक करण्यासाठी सारखं होतं. तर ते एक माझ्यासाठी छान मुवमेंट होता. त्याच्यानंतर मला बल्क ऑर्डर्स मिळाली होती. फर्स्ट माझी बल्क ऑर्डर होती, ती अनएक्सपेक्टेड होती. 500 पीसेस होते, आणि त्या मॅडम म्हणजे खूप मोठ्या लेवलच्या होत्या, आपण असंच म्हणू शकतो, नाव तर घेऊ नाही शकत, पण खूप मोठ्या लेवलचे व्यक्ती होते. आणि त्यांच्याकडनं मला ऑर्डर मिळणं, मग ते पुढचं सगळे फायनल, आणि आज 5 वर्ष झालं ते नॉनस्टॉप आपल्याकडेच ऑर्डर देतात कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी. खूप सुंदर. मग तिथून जे स्टार्ट झालं बल्क ऑर्डर्सचं, आजपर्यंत भरपूर आपण बल्क ऑर्डर्समध्ये, कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये भरपूर आपण काम केलं. सुपर. आधी तर फक्त वुडनमध्ये केलं, पण हळूहळू मग हाऊस होल्ड आणि बाकी गोष्टी पण आपण सर्व चालू केलं. येस. सो ह्या सगळ्या जर्नीमध्ये एवढं सगळं सुंदर चालू होतं, तर काय बरेच वेळेस असं बॅड अनुभव पण येतात, बॅड पॅचेस पण असतात. सो असं कधी वाटलं का की ही गोष्ट आता इथं बॅड पॅचेस यायला किंवा बॅड रिव्ह्यू आलाय, असं कधी झालं का? हो, असं खूपदा. म्हणजे मी खूप कमी वयात असं अनुभवलं की ठीक आहे, आपण कोणाची मदत घेतोय तर ती कुठपर्यंत घेतली पाहिजे. आणि आपण घेतोय
पण आपण करतो पण आहे. पण लोकांना कसं असतं की आपण केलेलं कधी दिसत नाही. बरोबर. तर माझ्या लाईफमध्ये एकच बॅड पॅच म्हणता येईल हा. तो पण खूप कमी टाईम पुरता होता की कोणीतरी हेल्प केली आणि त्या हेल्पचा असं सगळीकडं प्रचार झाला की हे आमच्यामुळेच पुढे गेली. सो ते मला खूप टचिंग होतं की यार असं नाही आहे हे. म्हणजे तुम्ही आणि मी, आज मी तुमच्याकडनं काहीतरी मदत घेतेय, तुमच्याकडनं काहीतरी मी प्रोडक्ट घेतेय, तर त्या प्रोडक्टमध्ये तुम्ही तुमची मार्जिन घेताय, तुम्ही तुमचं एक शेअर घेताय. सो तुम्ही माझ्यासोबत बिझनेस केलाय, तुम्ही मला हेल्प नाही केली. बरोबर. हे मला असं वाटतं. सो मी अशी शॉक व्हायचे लोकांकडनं हे ऐकून की ही आमच्यामुळे पुढे गेली, हिचं आमच्यामुळे चांगलं झालं. असं नाही आहे. तुम्हाला हे ठीक आहे, तुम्ही मला मदत केली, आय ॲप्रिशिएट की तुम्ही माझी एवढी मदत केली, हे केलं. बट त्याचं असं होत नाही की आज मी तुमच्यामुळे इथे, कारण की मी जर कष्ट केले नसते, मी जर मेहनत घेतली नसते सगळ्या गोष्टींसाठी, तर मी आज इथे नसते. बरोबर. किंवा मी नव्हते करू शकले. असं स्टॉक तर आपण आपल्या शॉपमध्ये पण असतं, पण ते सेल कसं करायचं त्याचं स्किल आपल्याकडे असलं पाहिजे. बरोबर. सो तेवढा एक बॅड पॉईंट होता की लोक बॅक बिचिंग म्हणता येईल. पण मी कधी त्याचं ऍक्च्युअली हे सगळ्या गोष्टी होतच राहतात. जेव्हा एखादी व्यक्ती पुढे जाते तेव्हा बॅक साईडला ते म्हणतात की माझ्या सपोर्टमुळे किंवा आमच्या सपोर्टमुळे ती पुढे गेली. सो हे सगळं काय म्हणतात पार्ट ऑफ द लाईफ म्हणता येईल. सो मिनल, तुझे फ्युचर प्लॅन्स काय असतील आता सध्या? फ्युचर प्लॅन्स तर आता सध्या मी 3 वर्ष ऑनलाईन सेलिंग केलं. त्याच्यानंतर मी प्रॉपर स्टॉक मेंटेन करायला स्टार्ट केलं. देन आता माझा एक शॉप आहे कोथरूडमध्ये. सो अजूनही आता आउटलेट्स करायचे आहे मला पुण्यापासून, की एक माझा छान असं आउटलेट असेल पुण्यामध्ये की जिथे पूर्ण होम डेकोरच्या गोष्टी मिळतील, अँटिक युनिक गोष्टी मिळतील, असं माझं ड्रीम आहे फ्युचरमध्ये. सो मी नक्की त्याच्यासाठी प्रयत्न करेल. सो कोथरूडमध्ये कुठे शॉप आहे ते पण सांगतील एकदा आपल्या सगळ्या मेंबर्स? येस, पाऊड फाट्याच्या तिथे दशभुजा गणपतीचा जो चौक आहे तिथेच आपलं शॉप आहे. ओके. महावीर कलेक्शन म्हणून माझी फर्म आहे. बरं. तर तिथे माझं शॉप आहे आता. ओके. सो मिनल, कुठल्याही बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी काय करायला पाहिजे? मेहनत तर सगळंच करतात, पण पेशन्स पाहिजे. पेशन्स खूप लागतात, जे की माझ्यातही नव्हते. फ्रँकली स्टार्टिंगला माझ्यातही थोडेसे, तेव्हा ते वय पण लहान होतं, वय 23 वर्ष. पण काही गोष्टी पप्पांचे ऐकलेले होते, काही एक्सपिरियन्स होते पप्पांकडनं मिळालेले, की काही गोष्टीत पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि तुम्हाला सगळं मिळाल्यावर, सगळं तुमचं चांगलं चालू आहे, त्यात तुम्हाला गर्व पण नसला पाहिजे. बरोबर. गर्व जिथं कराल तिथं जे मिळाले ते पण सगळं गमावून बसणार. सो अशा काही गोष्टींची शिकवण होती, काही थॉट्स होते जे पप्पांकडनं मला मिळाले होते. सो सुपर. सो जे लोक आत्ता नवीन एंटरप्रेन्योरशिप जर्नी स्टार्ट करतायत, की आता प्रत्येकाला जॉब सोडायचा आणि बिझनेसमध्येच यायचं, सो त्यांना काय तू सल्ला देशील? मी तर हा सल्ला देईल जसं मी केलं होतं. माझं एक्सपिरियन्स असा आहे की मी जॉबसोबत बिझनेस स्टार्ट केला, कारण की न्यू स्टार्टिंग होती ना. सो माहीत नव्हतं की पुढे कसं होणार आहे, काय होणार आहे, आपल्याला कितपत रिस्पॉन्स मिळणार आहे. सो मी जॉबही केला आणि बिझनेसही केला, दोन्ही सोबत हँडल केलं. ज्यावेळेस मला वाटलं की नाही आता मी फुल बिझनेस करू शकते, त्यावेळेस मी फुल बिझनेसमध्ये आले. तर मी सगळ्यांना हेच सांगेल की तुम्ही पण स्टार्टिंगला दोन्ही बेसिक लेवलला हँडल करा. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की तुम्हाला फुल बिझनेसमध्येच करायचं आहे, ज्यावेळेस तो कॉन्फिडन्स येतो, तो बरोबर तो कॉन्फिडन्स मिळून जाईल त्यांना की नाही आता आपण फुल बिझनेसमध्ये करू शकतो. आणि मेन म्हणजे बिझनेस निवडताना मला तरी असं वाटतं की काहीतरी युनिक निवडलं पाहिजे. त्याने काय होईल की आपल्याला स्टार्टिंगपासूनच चांगला रिस्पॉन्स, कॉन्फिडन्स ह्या गोष्टी मिळतील. सो मिनल, आज तू इथं आली आहेस आणि एवढे सुंदर गप्पा मारल्यात, ॲक्च्युली खूप सारं नॉलेज शेअर केलेस आणि निश्चित हा तुझा पॉडकास्ट पूर्ण व्हायरल होईल. आणि तुला फ्युचरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. इथं आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.